श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी भीमाशंकरला लाखो आपले शिवभक्त येत असतात आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने भीमाशंकराचं दर्शन घेत असतात। ही परंपरा काही वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे मी देखील अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने या ठिकाणी दरवर्षी श्रावण सोमवारी येऊन भीमाशंकराचं दर्शन घेतो आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा सुरू केली होती आणि ही परंपरा कायम पुढं सुरू आहे याचा आनंद आहे मला। आणि इथं आल्यानंतर लाखो भाविक लाखो आपले शिवभक्त भेटतात, त्यांची भेट होते, त्यांचंही दर्शन होतं आणि एक मनाला समाधान वाटतं, एक आनंद होतो। आणि श्रावण महिन्यामध्ये आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये हे असंच वातावरण आपण पाहायला मिळतं आणि भीमाशंकर हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या देखील खूप मोठी आहे आणि म्हणून लाखो आपले शिवभक्त इथं श्रद्धेने येऊन दर्शन घेतात। मी त्यातला एक शिवभक्तच आहे आणि त्यामुळे मला समाधान आहे, आनंद आहे आणि इथे सर्वजण अतिशय चांगले लोक या ठिकाणी आहेत आणि या शंकराची पूजा अर्चा करताना या ठिकाणी आपण पाहतो। त्यामुळे एक आनंद, वेगळा आनंद, समाधान आणि श्रद्धा आहे। गेल्या कित्येक वर्षापासून खरं तर आनंद दिघे साहेबांपासून तुम्ही ही प्रथा सुरू केली। दर्शनाला तर आपण सोमवारचं तर येतच असतात, मात्र येताना आपल्याला या भीमाशंकरला पोहोचण्यासाठी इथे येणारे जे रस्ते आहेत ते एकदम खडतर आहेत, पाहिलं मी। आणि आता जो काही कॉन्क्रीटचा रस्ता काही ठिकाणी झालेला आहे आणि तसाच रस्ता चांगला चांगला रस्ता इथल्या भाविकांसाठी आपण करू आणि विकास आराखडा देखील आपण जवळपास 280 कोटीचा तयार केलेला आहे आणि म्हणून काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची सोय कशी होईल, त्यांची गैरसोय दूर कशी होईल यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल। आता वरुण राजाचं आगमन झालेलं आहे, होतं आहे आणि भीमाशंकराकडे देखील मी नेहमी कुठेही गेलो तरी पांडुरंगाकडे, शंकराकडे, आज भीमाशंकराकडे एवढंच साकडं घालतो की आमचा बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे, त्याला चांगलं पीक येऊ दे, चांगला पाऊस तर पडतोच आहे आणि त्याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद येऊ दे। तसेच आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, महाराष्ट्रातली तमाम जनता या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ दे हीच भीमाशंकराकडे प्रार्थना आहे। शिवभोजन थाळीचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे नागरिक जे शिवभोजन थाळीचे पैसे मिळाले नाही म्हणून ज्या संस्था आहेत त्या आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। ज्या काय अडचणी आहेत त्या सरकार दूर करेल। सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकार करेल। 5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचं रोहित पवारांनी आरोप केला। भीमाशंकराने सर्वांना सद्बुद्धी आणि सुबुद्धी द्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।